नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही पावसाळ्यामध्ये जनावरांची दुधाची फॅट पडते, तर या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या फार्मवरती फॅट पडू नये म्हणून काय काय काळजी घेतो ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आम्ही वैरणमध्ये पावसाळ्यामध्ये काय काय बदल करतो ते पण सांगणार आहे, तर न पळवता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि आमच्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। लवकरात लवकर व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन चालू करा। तर मेन मुद्द्यावरती येऊया। तर मित्रांनो, गाईच्या दुधाला आता दर फार कमी आहे, त्यामुळे आपल्या दुधाचा जर फॅट आणि एसिड जर पडला तर आपला खूप मोठा तोटा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत न बळवता बघा। तर मित्रांनो, आता आमच्या फार्मवरच्या गायींच्या दुधाची पावती बघा। तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकाल असाल, आमच्या गाईच्या दुधाला फॅट 4-7 लागते आणि 8-8 एसिड लागतो। तर ही फॅट आहे ती आमच्या फार्मवरती कधीच एवढ्या खाली 4च्या खाली येतच नाही, रेग्युलर अशी फॅट असते। तर मित्रांनो, फॅट आणि एसिड लागण्यासाठी आम्ही ह्या 4 गोष्टी करतो। तर ही टावेल तुम्हाला व्हिडिओ स्क्रीनवर दिसत असेल, तर ही टावेल दुधाची भांडी पुसण्याचे टावेल आहेत आणि जनावरांचे कास पुसण्याचे टावेल आहेत असं, आणि भांड्याच्या वरती आणि माशाविषयी बसून येऊन त्याने टावेल आहेत, असं 7-8 टावेल आहेत। हे टावेल आम्ही पहिल्यांदा दूध काढायच्या अगोदर आम्ही सगळं भांडी रुमालाने पुसून घेतो। आणि आता तर मित्रांनो, आमच्या फार्मवरती आता दुसरी गोष्ट काय करतो सांगतो। तर धारा काढतावेळी आम्ही गायींना पाणवतो, तर पाणवतावेळी जे जनावरांच्या पाणवतावेळी कासाला पाणी राहते, त्या पाणी जर दुधामध्ये मिसळलं तर फॅट आणि एसिड 100% पडतो। जर आपल्याला उदाहरणार्थ मित्रांनो, आपण 10 गायींचं दूध काढतोय, तर त्या 10 गायींचं कास दुधावेळी जो पाणी असणार ते आपल्या गाईच्या दुधामध्ये मिसळणार, त्यामुळं 100% सांगतो फॅट आणि एसिड पडणार। म्हणून आम्ही पहिल्यांदा गाय दूध काढायच्या अगोदर आम्ही टावेलने गायींचे कास पुसून घेतो, मगच आम्ही मिल्किंग मशीन लावतो। तर मित्रांनो, आम्ही 10 वर्षे असं व्यवस्थापन करतोय। तर मित्रांनो, मेन म्हणजे आता तिसरा मुद्दा येतो वैरण व्यवस्थापन। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल आम्ही कशा गवताच्या पेंड्या आहेत त्या उभा करून ठेवल्यात। त्या उभा करून ह्याच्यासाठी केलेत की त्यामधील पावसाचं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी आम्ही ठेवलं आहे। एक दिवस आम्ही पेंड्या त्या उभा करून ठेवल्यात, त्यामुळे गवतामधील पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी होते। त्याबरोबरच मित्रांनो, वैरणमध्ये आम्ही काय वापरतो, पावसाळ्यामध्ये वाळलेले वैरण आहे ते वापरण्याची फार गरज आहे, त्यामुळं फॅट जोरात वाढते, फॅट आणि एसिड फार प्रमाणात वाढतो। तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल असाल, आता या वैरणमध्ये वाळक्याचं हिरव्या वैरणमध्ये वाळक्याचं प्रमाण कसं दिसत आहे। तर असं मित्रांनो, वल्ल्या वैरणमध्ये वाळका आहे ते आपलं जायला पाहिजे, त्यामुळे फॅट आणि एसिड जोरात लागणार, आपला फॅट आणि एसिड दुधामध्ये कधीच पडणार नाही। तर मित्रांनो, प्रत्येक गाईला आम्ही हा एक टब वैरणीचा ओल्या आणि वाळका, आणि त्यानंतर आम्ही सायलेज बॅगचा अर्धा टब घालतो। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या फार्मवरती गायींच्या दुधाची फॅट व एसिड वाढण्यासाठी काय उपाययोजना करता ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।